पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इतिहासाचे चौथे प्रकरण त्या ठिकाणी पाहत आहोत, वसाहतवाद आणि मराठी। यामध्ये पहिल्यांदा आपण वसाहतवाद आणि मराठी यामध्ये पोर्तुगीज आणि मराठी यांचा आलेला संबंध, त्यानंतर डच आणि मराठी यांचा आलेला संबंध, आणि तिसरा घटक पाहिला होता फ्रेंच आणि मराठी यांचा आलेला संबंध। मग या परकीय वसाहतवादांना प्रामुख्याने मराठी सत्तेने कशा प्रकारे विरोध केला याचा विचार आपल्याला या घटकामध्ये आपण करत आहोत। यानंतर आता आपल्याला पुढचा घटक पाहायचा आहे की या वसाहतवादाच्या स्पर्धेमध्ये हे जे काही युरोपीय राष्ट्र, या युरोपीय राष्ट्रातील लोक भारतामध्ये वसाहती स्थापन करत होते, त्यामध्ये पोर्तुगीज, डच, फ्रेंच बरोबरच इंग्रज सुद्धा भारतामध्ये वसाहतवाद निर्माण करत होते। मग हा इंग्रजांचा जो वसाहतवाद आहे, या इंग्रजांच्या वसाहतवादाशी मराठी सत्तेचा आलेला संबंध त्या ठिकाणी आपल्याला आता पाहायचा। मग पहा की इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये जो संबंध आला, तो पहिला संबंध हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून त्या ठिकाणी आलेला दिसतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रजांचा आलेला संबंध, त्यानंतर पुढील काळात पेशवे म्हणजे पेशव्यांच्या कालावधीमध्ये इंग्रज आणि मराठी यांचा आलेला संबंध, या माध्यमातून या इंग्रज आणि मराठी यांचा आलेला संबंध आपल्याला पाहिजे। मग यामध्ये तो संबंध कोणकोणत्या घटकाच्या अनुषंगाने आलेला आहे तो एक विचार करायचा आहे, आणि या संबंधातून पुढे या इंग्रजांच्या वसाहतवादाला मराठ्यांनी जो विरोध केला, त्यामुळे इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये संघर्ष उद्भवलेला आहे। तो संघर्ष म्हणजे या दोन सत्तांमध्ये झालेली प्रामुख्याने 3 युद्ध आहेत। मग आता आपल्याला इंग्रज आणि मराठी यांचा आलेला संबंध आणि या संबंधातून त्या ठिकाणी निर्माण झालेला या दोन सत्तेतला संघर्ष याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। मग पहा मित्रांनो की इंग्रज आणि मराठी यांच्या संबंधामध्ये पहिला संबंध छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध कसा आला याचा विचार आपल्याला करायचा। मग आता या दोन सत्तेचा संबंध प्रामुख्याने विविध घटकांमध्ये आलेला दिसून येतो। त्यामध्ये पहा की पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की अफजल खान प्रकरण जे आहे, ते अफजल खान प्रकरणामुळे त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रज यांचा संबंध आलेला आहे, किंवा छत्रपती शिवाजीराजे आणि इंग्रज यांचा संबंध आलेला आहे। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळेस पन्हाळगडाच्या बेढ्यामध्ये गुंतलेले होते त्यावेळेस त्यांचा संबंध आलेला आहे। त्यानंतर तिसरं सांगते की इंग्रजांना मराठी सत्तेच्या म्हणजे स्वराज्य आपल्या वसाहती स्थापन करायचे होते, मग त्या वसाहतीची तोडणी करण्यासाठी हे इंग्रज लोक त्या ठिकाणी स्वराज्यात आलेले होते, त्यातून त्यांचा संबंध आलेला दिसतो। चौथी गोष्ट आपल्याला सांगता येईल की छत्रपती शिवाजी राजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस सुद्धा इंग्रजांचा आणि मराठ्यांचा संबंध आलेला आहे। आणि अजून एक गोष्ट आहे की मराठ्यांचं सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी आपले जे धोरण होतं, यामुळे या दोन सत्तेमध्ये आलेला संबंध आहे। मग पहिल्यांदा आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा आलेला संबंध कसा आहे। मग आता पहा, पहिल्या प्रथम संबंध या दोन सत्तेचा, इंग्रज आणि मराठी या दोन सत्तेचा संबंधाला अफजल खान प्रकरणात। आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी राजे स्वराज्याचा विस्तार करत असताना आदिलशाही आणि मोगलशाही या दोन सत्तेशी संघर्ष करत होते। मग त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या आदिलशाही दरबारातून अफजल खान हा स्वराज्यात दाखल झालेला होता। त्यावेळेस आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाला
त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी आणलेलं होतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी अफजल खानाचा शिवरायांनी वध केलेला होता. मग हे जे भेटीचं प्रकरण आहे, अफजल खान हे जे काही प्रकरण आहे, या प्रकरणामुळे छत्रपती शिवाजीराजे आणि इंग्रज यांचा संबंध कसा? मग ज्यावेळेस अफजल खान प्रकरणामध्ये शिवाजीराजे आणि अफजल खान यांची भेट झाली, त्या भेटीच्या प्रकरणाच्या दरम्यान छत्रपती शिवाजीराजांनी म्हणजेच मराठ्यांनी दाभोळ रत्नागिरी जिल्ह्यातलं हे बंदर त्या ठिकाणी जिंकून घेतलं. मग ज्यावेळेस हे दाभोळ बंदर जिंकून घेतलं, त्याच वेळेस ही घटना, हे प्रकरण चालू होतं छत्रपती शिवाजीराजे आणि अफजल खान यांचं. त्यावेळेस अफजल खानाची 3 जहाजं होती. ही 3 जहाजं दाभोळच्या बंदरात व्यापारासाठी उतरण्याच्या तयारीमध्ये होती. म्हणजे एकीकडे शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अफजल खान स्वराज्यात आलेला होता, तर दुसरी गोष्ट त्या ठिकाणी दाभोळ बंदरामध्ये व्यापारासाठी आपली 3 जहाजं तो उतरण्याच्या त्या ठिकाणी तयारी, म्हणजे त्याची 3 जहाजं त्या ठिकाणी उतरली. मग ज्यावेळेस अफजल खानाचा मृत्यू झाला, ही बातमी ज्यावेळेस बाहेर पसरली, त्यावेळेस अफजल खानाच्या मृत्यूच्या बातमीचा फायदा घेऊन अफजल खानाचा दाभोळ या बंदरातला असलेला जो प्रतिनिधी होता मोहम्मद शरीफ नावाचा, या मोहम्मद शरीफ यानं ती अफजल खानाची सर्व संपत्ती, ती जहाजे, त्या जहाजातला सगळा माल घेऊन हा मोहम्मद शरीफ यानं दाभोळ बंदरातून पलायन केलं आणि तो राजापूर बंदरामध्ये पोहोचला. म्हणजे मराठ्यांचा संबंध कसा आला, तर या मोहम्मद शरीफ या खानाच्या प्रतिनिधीनं ती सगळी संपत्ती, ती जहाजं घेऊन तो राजापूर या ठिकाणी पोहोचला. त्यावेळेस खानाचा मुलगा फाजल खान नावाचा, या फाजल खाननं काय केलं, तर राजापूर या ठिकाणी त्याचा असणारा सुभेदार होता, त्या फाजल खानाचा राजापूर या ठिकाणचा सुभेदार होता अब्दुल करीम नावाचा. या अब्दुल करीम याला आपल्या वडिलांची जी जहाज आहे, त्या जहाजामध्ये असणारा संपूर्ण जो काही माल, हा संपूर्ण माल आपल्याकडे उतरून घेण्याचा त्या ठिकाणी आदेश दिले. मग या सगळ्या संधीचा फायदा मराठ्यांनी घेतला. मराठ्यांनी राजापूर बंदरावर हल्ला केला, जिथं खानाचा माल आणि खानाची जहाजे उतरलेली होती. अब्दुल करीमनं तो माल ताब्यात घेतलेला होता. मग या संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी ज्यावेळेस राजापूर बंदरावरती हल्ला केला, राजापूर बंदर मराठ्यांनी जिंकून घेतलं, त्यावेळेस ती जहाजे मराठ्यांनी ताब्यात घेतली. परंतु इथे इंग्रजांचा संबंध कसा आला? हा जो अब्दुल करीम होता खानाचा सुभेदार, यानं मात्र इंग्रजांकडून कर्ज घेतलेलं आणि इंग्रजांकडून घेतलेलं हे कर्ज हा अब्दुल करीम त्या ठिकाणी फेडू शकत नव्हता, त्याची परतफेड तो करू शकत नव्हता. मग याचाच फायदा इंग्रजांनी सुद्धा घेतला की अब्दुल करीमच्या ताब्यामध्ये खानाची 3 जहाज आहेत, त्यामध्ये त्याची संपत्ती आहे, म्हणून अब्दुल करीम कडून ह्या 3 जहाजापैकी एक जहाज हे इंग्रजांनी कर्ज फेडीसाठी त्या ठिकाणी आपल्या ताब्यात घेतलं. मात्र अगोदरच मराठ्यांनी त्या ठिकाणी राजापूर बंदरावर हल्ला करून ही जहाजे आपल्या ताब्यात घेतलेली होती. मग इंग्रजांनी ज्यावेळेस एक जहाज आपल्या ताब्यात घेतलं, त्यावेळेस इंग्रजांनी ताब्यात घेतलेलं जहाज आणि त्यातला माल आपल्या ताब्यात द्यावा, यासाठी मराठ्यांनी काय केलं, इंग्रजांकडे लकडा लावला. लकडा म्हणजे काय, तर तगादा लावला की आम्ही जिंकून घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला घेता येणार नाही, ते जहाज आमच्या तुम्ही ताब्यात दिलं पाहिजे. म्हणजे तिथं तगादा लावला, लकडा लावला. आणि मग इथं काय झालं की इंग्रजांनी ते जहाज परत देण्यास त्या ठिकाणी नकार दिला. इथं इंग्रजांचा मराठी सत्तेशी संबंध आला. मग ज्यावेळेस इंग्रजांनी या गोष्टीवरती नकार दिला, यावर उपाय म्हणून मराठ्यांनी काय केलं, राजापूर बंदराच्या जवळ असणारे ठिकाण होतं जैतापूर नावाचे. त्या जैतापूर मध्ये इंग्रजांचा एक दलाल होता. त्या इंग्रजांच्या दलालाचं नाव होतं वेलजी. वेलजी नावाचा हा दलाल जैतापूर या ठिकाणी.
हा इंग्रजांचा त्या ठिकाणचा कारभार पाहत होता, इंग्रजांना पाहिजे त्या खबरा हा पोहोच करत होता. म्हणून इंग्रज हे जहाज परत देत नाही यावर उपाय म्हणून मराठ्यांनी काय केलं तर जैतापूरच्या इंग्रजाच्या दलाला म्हणजे बेलजीला त्या ठिकाणी अटक केली. त्यावेळेस या बेलजीच्या सुटकेसाठी फिलिप गिफर्ड नावाचा एक अधिकारी, फिलिप गिफर्ड नावाचा अधिकारी मराठ्यांना त्या ठिकाणी भेटायला आला. त्यावेळेस मराठ्यांनी हा भेटायला आलेला गिफर्ड या अधिकाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी अटक केली. या दोघांनाही त्या ठिकाणी अटक केली. कालांतराने मराठ्यांनी या दोघांची सुटका केली. मात्र या घटनेमुळे म्हणजे ही जी घटना घडली या घटनेमुळे या दोन सत्तेमध्ये म्हणजे इंग्रज आणि मराठी या दोन सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वितुष्ट आहे. म्हणजे इथं संबंध आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज किंवा मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये या अफजलखान प्रकरणामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी संबंध आला. या संबंधाची परिणिती पुढे संघर्षात झालेली आहे. म्हणजे हा पहिला संबंध दिसतो. आता पहा दुसरा संबंध आला तो पन्हाळगडाच्या वेढ्याने. आपल्याला सर्वांना माहिती की अफजलखानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांनी प्रतापगडावरून पन्हाळगडाचा आश्रय घेतला. पन्हाळगडावरून त्यांना विशाळगडाकडे जायचं होतं आणि विशाळगडावरून त्यांना स्वराज्यात त्या ठिकाणी दाखल व्हायचं होतं. मग असा त्यांचा प्रवास होणार होता. परंतु ह्या बातमीमुळे ज्यावेळेस शिवाजीराजांनी पन्हाळगडावरती आश्रय घेतलेला होता त्यावेळेस विजापूर दरबारात सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला त्या ठिकाणी भेटा दिलेला होता. त्या पन्हाळगडामध्ये शिवाजी राजे त्या ठिकाणी अडकलेले होते. ती गोष्ट आपल्याला माहिती. म्हणजे जुलै 1660 मध्ये शिवाजीराजे पन्हाळगडाच्या वेड्यामध्ये त्या ठिकाणी उठलेले होते, अडकून पडलेले होते. मग इथं सिद्धी जोहरचा वेढा पडलेला होता. मग या सिद्धी जोहरच्या वेड्यातून शिवाजीराजे सुटूच शकत नाही अशी सर्वांना खात्री पटलेली होती. मग यासाठी त्या विजापूरच्या आदिलशहाला तोफांचा दारुगोळा पुरवण्यासाठी इंग्रजांनी मोठी मदत केली. इंग्रजांचे दोन अधिकारी रेविंग्टन आणि दुसरा गिफर्ड आणि तिसरा हा जैतापूरचा दलाल बेलजी या तिन्ही अधिकाऱ्यांनी मदत केली. या तिन्ही अधिकाऱ्यांनी या विजापूरच्या आदिलशहाच्या तोफांचा दारुगोळा त्या ठिकाणी पुरवण्यासाठी मदत केली. म्हणजे यांना सगळ्यांना खात्री होती काय की शिवाजी राजे त्या ठिकाणी पकडले जाणार, यातून ते सुटूच शकत नाही. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजीराजांची युद्धनीती, छत्रपती शिवाजीराजांचा जमिनी कावा आणि शांततेच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी शत्रूवर त्यांचा असलेला वचक, यामुळे शिवाजीराजांनी पन्हाळगडावरून त्या ठिकाणी सुटका करून घेतलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. आपल्याला हे बी माहिती आहे की शिवा काशीद नावाच्या व्यक्तीनं शिवाजीराजांचं वेश घेऊन सिद्धी जोहरशी वाटाघाटी केल्या आणि छत्रपती शिवाजीराजानं त्या ठिकाणी पन्हाळगडावरून पावनखिंडीतून पुढे त्या ठिकाणी विशाळगडापर्यंत प्रवास केला. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. परंतु इथे इंग्रजांचा संबंध कसा? मग इथं पहा की या आदिलशहाच्या तोफांना दारुगोळा पुरवण्यासाठी इंग्रजांचे अधिकारी रेव्हिंग्टन, गिफर्ड आणि वेलजी यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. परंतु इथे छत्रपती शिवाजी राजांनी आपली स्वतःची सुटका करून घेण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. मग यामुळे इंग्रज मराठा संबंध आला. मग या घटनेमुळे इंग्रजांनी त्या आदिलशहाला मदत केल्यामुळे पुढील वर्षी मराठ्यांनी राजापूर या बंदरावर त्या ठिकाणी स्वारी केली आणि राजापूरच्या बंदरावर त्यांनी इंग्रजांचा त्या ठिकाणी पराभव केला. त्यावेळेस मराठ्यांनी इंग्रजांचे जे हा अधिकारी होते हेनरी रेविंग्टन, रिचर्ड टेलर, रेडॉल्फ टेलर आणि फिलिप गिफर्ड या सगळ्या अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकलं. जवळजवळ यांना 2 वर्ष मराठ्यांनी तुरुंगात ठेवलेले होते. मग या घटनेमुळे सुद्धा म्हणजे हा पन्हाळगडाच्या वेढ्यामध्ये घडलेली हे जे काही घटना आहे या घटनेमुळे इंग्रज आणि मराठा यांचा संबंध आहे. म्हणजे हा दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की पन्हाळगडाच्या वेढ्यावेळी त्या ठिकाणी शिवाजीराजे स्वराज्यात दाखल होण्यासाठी जात असताना इथं इंग्रजांनी विजापूरच्या आदिलशहाला काय केली? मदत केली. मग यामुळे त्या ठिकाणी इंग्रज आणि मराठा संबंध त्या ठिकाणी म्हणजे ही दुसरी गोष्ट आपल्याला सांगता येईल की दुसऱ्या या घटनेमुळे छत्रपती शिवाजीराजे किंवा मराठा आणि इंग्रज यांचा संबंध आलेला दिसतो.
तिसरी घटना सांगता येईल आपल्याला, तिसरा प्रसंग सांगता येईल की वसाहतीची बोलणी या माध्यमातून या दोन सत्तेचा संबंध आहे. मग आता इथं पहा की हा स्टीफन उस्टिक हा इंग्रज अधिकारी वसाहतीची बोलणी करण्यासाठी शिवाजी राजांकडे त्या ठिकाणी आलेला होता. म्हणजे या शिवाजी राजांकडे जावं, शिवाजी राजांकडून त्या ठिकाणी स्वराज्यात वसाहती स्थापन करण्याची परवानगी घ्यावी, ही बोलणी करण्यासाठी हा स्टीफन उस्टिक शिवाजी राजांकडे आलेला होता. तर दुसरी गोष्ट, इंग्रजांशी त्या ठिकाणी बोलणी करण्यासाठी शिवाजी राजांनी सुद्धा आपले दोन वकील, एक सुंदरजी आणि दुसरा पिलाजी, या दोन वकिलांना सुद्धा इंग्रजांकडे पाठवले. मग इथं स्टीफन उस्टिकच्या माध्यमातून आणि सुंदरजी आणि पिलाजी या स्वराज्यातील वकिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दोन्ही सत्तेमध्ये विचारविनिमय करण्यासाठी ही भेट त्या ठिकाणी होणार. परंतु हा जो भेट होती किंवा वसाहतीची जी बोलणी होती, इथं मात्र ही वसाहतीची बोलणी अयशस्वी झाली. यामुळे सुद्धा इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये त्या ठिकाणी वितुष्ट आलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे या तिसऱ्या घटनेमुळे त्या ठिकाणी या दोन्ही सत्तेमध्ये संबंध आलेला दिसून येतो. त्यानंतर पहा, चौथी घटना आहे शिवराज्याभिषेक. आपल्या सर्वांना माहिती की 6 जून 1674 या दिवशी छत्रपती शिवाजीराजे स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावरती स्वतःचा त्या ठिकाणी राज्याभिषेक करून प्रौढ प्रताप पुरंदर क्षेत्रीय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, या जय घोषाने 6 जून 1674 या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्य त्या ठिकाणी उभा. मग हा जो राज्याभिषेकाचा प्रसंग आहे, इथं या दोन सत्तेचा संबंध कसा? त्यावेळी हा राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी हेनरी ऑक्सिडे नावाचा एक इंग्रज वकील या राज्याभिषेकाला त्या ठिकाणी हजर होता. म्हणजे पहा, छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला अनेक लोक हजर होते. तिथे इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून, इंग्रज वकील म्हणून हेनरी ऑक्सिडे हा सुद्धा त्या ठिकाणी हजर होता. त्यावेळेस या राज्याभिषेकानंतर या हेनरी ऑक्सिडे यानं शिवाजी राजांशी बोलणी करून राजापूर या बंदरावर वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजा आणि हा हेनरी ऑक्सिडे म्हणजे इंग्रज यांच्यामध्ये त्या ठिकाणी एक तह झाला. 12 जून 1674 या दिवशी इंग्रज आणि मराठा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि हा हेनरी ऑक्सिडे यांच्यामध्ये एक तह झाला. मग या तहामध्ये पहा, म्हणजे इथे इंग्रज मराठा संबंध कसा आहे, या तहामध्ये एक परस्परावरती या दोन्ही सत्तेनी अटी घातलेल्या होत्या. मग या तहाच्या अटी जर पाहिल्या, म्हणजे इंग्रज मराठा तह 12 जून 1674 या दिवशी झालेला हा तह. मग या तहामधल्या अटी जर पाहिल्या तर यामध्ये पहिली अट होती की स्वराज्यात व्यापार करण्यास परवानगी मिळणे. म्हणजे इंग्रजांना व्यापार करायचा होता आणि मग हा व्यापार करण्यासाठी इंग्रजांना स्वराज्यात काय मिळाली पाहिजे, मराठ्यांची परवानगी मिळली पाहिजे. ही परवानगी मिळाली, ही पहिली अट त्या ठिकाणी इंग्रजांनी. दुसरी अट त्या ठिकाणी आहे की राजापूर, दाभोळ, चोल आणि कल्याण इथं ज्या बखारी आहेत या ठिकाणी बखारी उघडणे, या बखारी उघडण्यासाठी मराठ्यांनी इंग्रजांना त्या ठिकाणी परवानगी द्यावी. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची अट शिवाजीराजांनी घातली होती की इंग्रजांचा जो माल आहे या मालावरती 2.5% 2.5% म्हणजे जवळजवळ 2.5% जकात दिली. म्हणजे इंग्रजांनी मराठ्यांना जकात दिला, म्हणजे थोडक्यात कर दिला. या 3 अटीनुसार या उभय दोन सत्तेमध्ये इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये काय झाला, हा तह झाला. आणि या तहाच्या माध्यमातून इंग्रज आणि मराठी यांचा कुठेतरी संबंध आपल्याला त्या ठिकाणी आलेला दिसतो. म्हणजे राज्याभिषेक ही जो आहे त्या राज्याभिषेकावेळी इंग्रज प्रतिनिधी म्हणून हा हेनरी ऑक्सिडे त्या ठिकाणी हजर होता आणि त्यावेळेस त्यांनी वसाहती स्थापन करण्यासाठी मराठ्यांकडून परवानगी घेतली होती.
इथं मराठे आणि इंग्रज यांचा संबंध आलेला दिसून येतो. त्यानंतर अजून एक शेवटचा मुद्दा आपल्याला सांगते की तिथं कुठंतरी या दोन सत्तेचा संबंध आलेला. ती घटना म्हणजे मराठ्यांचं सार्वभौमत्व अबाधित राखण्याचं धोरण शिवाजी महाराजांचं. जरी इंग्रजांना वखारे स्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली असली म्हणून मराठी सत्ता इंग्रजापुढे चुकली असं नाही किंवा इंग्रजांच्या वर्चस्वाखाली गेली असं नाही. इथं आम्ही स्वतंत्र आहोत, आमच्यावरती कोणाचंही वर्चस्व नाही आणि इंग्रजांना आपल्या वर्चस्वाखाली त्या ठिकाणी राहावं लागेल. म्हणजेच आपलं स्वतःचं सार्वभौमत्व राखण्याचं धोरण या संबंधातून छत्रपती शिवाजीराजांनी आखलेलं आहे. मग ते कसं दिसेल, म्हणजे या कोणत्या घटनेतून दिसेल तर पहा की कसं शिवाजीराजांनी आपलं सार्वभौमत्व अबाधित ठेवलं. या इंग्रजांना व्यापाराची परवानगी दिली, परंतु व्यापार करताना शिवाजीराजांनी सांगितलं की इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्यांच्या राज्यात चालणार नाही. तुम्ही व्यापार करा, परंतु इंग्रजी शिक्के जे आहेत, इंग्रजी शिक्क्याची जी नाणी आहे ती नाणी स्वराज्यात त्या ठिकाणी व्यापारासाठी चालणार नाही. ही पहिली भूमिका शिवाजीराजांनी घेतली. म्हणजे त्यांच्या चलनाला शिवाजीराजांनी बंदी घातली. तिथं मराठ्यांचंच स्वराज्यातलं चलन त्या ठिकाणी चालतं. दुसरी गोष्ट, दुसरं धोरण काय केलं की ज्यावेळेस इंग्रजांचा व्यापार चालू होता, सागरामध्ये त्या ठिकाणी जहाजं येत होती, त्यावेळेस ही जहाजं फुटून त्या ठिकाणी किनाऱ्याला लागलेला जो इंग्रजी माल होता, हा इंग्रजी माल म्हणजे इंग्रजांचा माल इंग्रजांना परत द्यावा अशी इंग्रजांनी अट घातली होती. इंग्रजांचा माल इंग्रजांना परत द्यावा, जिंजिऱ्याचा जो सिद्धी आहे या सिद्धीशी मराठ्यांनी तह करावा, त्या सिद्धीला बुडवू नये अशा अटी इंग्रजांनी घातल्या. इथं पहा छत्रपती शिवाजी राजांचं आपलं स्वतःचं सार्वभौमत्व अबाधित ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं. सिद्धी हा मराठ्यांचा शत्रू होता. सिद्धीशी कोणत्याही प्रकारचे म्हणजे तह करावा, त्याला बुडवू नये ह्या ज्या अटी इंग्रजांनी मराठ्यांवरती घातलेल्या होत्या, या सगळ्या अटी एका क्षणात छत्रपती शिवाजीराजांनी अमान्य केल्या. हे काय की हे जमणार नाही, ह्या अटी त्या ठिकाणी चालणार. मग या गोष्टीतून पहा की या दोन गोष्टीमुळे आपल्याला दिसतं काय की एक तर इंग्रजी शिक्क्याची नाणी स्वराज्यात त्यांनी चालू दिली नाही, आणि दुसरी गोष्ट इंग्रजांनी घातलेल्या ज्या अटी आहेत त्या सगळ्या अटी म्हणजे सिद्धीशी तह करणं, सिद्धीला बुडवू नये, त्याला मदत करावी, ह्या ज्या अटी होत्या ह्या अटी शिवाजीराजांनी क्षणार्धात त्या ठिकाणी अमान्य केल्या. म्हणजेच इथं स्वतःचं सार्वभौमत्व त्या ठिकाणी राखलं. म्हणजे या सगळ्या प्रसंगात म्हणजे या प्रामुख्याने हे जे 5 प्रसंग आहेत या 5 प्रसंगातून इंग्रज आणि मराठी यांचा संबंध आलेला आपल्याला दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आलेला दिसून येतो. त्याबरोबर अजून एका ठिकाणी संबंध आलेला आहे. पेशवे काळामध्ये इंग्रज आणि मराठी यांचा संबंध आलेला. हा पुढचा मुद्दा आपल्याला पाहिजे की या दोन सत्तेचा संबंध कसा. मग आता पेशवे काळ आणि इंग्रज मराठी संबंध कसा, तर आपल्याला पुढे माहिती आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या काळात पेशवाईचा उदय झाला आणि मग या पेशवाईमध्ये हळूहळू पुढे मराठ्यांची सत्ता पेशव्यांच्या ताब्यात गेली. मग त्यावेळेस बाळाजी विश्वनाथ हा पहिला पेशवा, त्याच्यानंतर त्याचा मुलगा पहिला बाजीराव आणि पहिल्या बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ त्याला आपण म्हणतो नानासाहेब पेशवा. या नानासाहेब पेशव्याच्या काळात इंग्रज आणि मराठ्यांचा संबंध आलेला दिसून येतो. मग इथं कसं आला की नानासाहेब पेशव्यांनी आपलं स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी इथं सगळ्यात मोठी चूक केलेली होती, इंग्रजांची मदत घेतली. आणि ज्यावेळेस या नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली त्यावेळेस इंग्रजांचा मराठ्यांच्या राजकारणामध्ये प्रवेश झाला आणि इथूनच खऱ्या अर्थानं मराठी सत्तेच्या रसाला हळूहळू सुरुवात झाली. मग तो संबंध कसा आला तर पहा की नाना साहेब पेशव्यांचा दुसरा मुलगा, त्याचं नाव होतं माधवराव पेशवा. कारण आपल्याला माहिती आहे की पहिला मुलगा विश्वासराव हा पानिपतच्या युद्धामध्ये मारला गेला. मग नानासाहेब पेशव्यांचा दुसरा मुलगा म्हणजे द्वितीय चिरंजीव माधवराव पेशव्याला त्या ठिकाणी पेशवेपद मिळालं. मराठी सत्तेची पानिपतच्या युद्धामध्ये विस्कटलेली सगळी गडी या माधवराव पेशव्यांनी त्या ठिकाणी बसवली. मराठ्यांचा पुन्हा एकदा दरारा निर्माण केला. परंतु इथं या माधवराव पेशव्यांचे चुलते म्हणजे नानासाहेबांचे बंधू
रघुनाथराव पेशवे यांना मात्र सत्तेची लालसा होती आणि या सत्तेच्या लालसेमुळेच आपल्याला सत्ता मिळाली. म्हणून या रघुनाथरावांनी सगळ्यात मोठी चूक केली. आपल्याला पेशवेपद मिळावं म्हणून रघुनाथरावांनी इंग्रजांशी हात मिळवणी केली आणि इंग्रजांशी सुरतचा तह केला. इंग्रजांशी ज्यावेळेस त्यांनी सुरतचा तह केला त्यावेळेस हा रघुनाथराव त्या ठिकाणी पुणे दरबारामध्ये इंग्रजांचं तिथं कुठंतरी आगमन झालं आणि हा रघुनाथराव इंग्रजांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेस इंग्रज वकील पुणे दरबारात आले आणि त्यानं 1765 मध्ये इंग्रजांनी मालवणचा किल्ल्यावरती आक्रमण केलं. मालवणचा किल्ला त्या ठिकाणी ताब्यात घेतला. पुढे माधवराव पेशव्यानंतर नारायणराव पेशवे झाले. या नारायणराव पेशव्यांच्या काळामध्ये इंग्रजांनी काय केलं तर ठाणे, वसई, विजयदुर्ग, रत्नागिरी हा प्रदेश त्या ठिकाणी काबीज करण्यास सुरुवात केली. म्हणजे इथं या पेशव्यांच्या संबंधामुळे इंग्रज आणि मराठी या दोन सत्तेचा संबंध आहे. तर दुसरी गोष्ट पहा, ज्यावेळेस हे दक्षिणेत हे राजकारण दक्षिणेत चालू त्यावेळेस उत्तरेचा विचार केला तर उत्तरेच्या दिल्लीच्या राजधानीवर मुघल बादशाह हा मुघल बादशाह उत्तरेतले जे काही मराठी सरदार होते शिंदे आणि होळकर ही जी दोन घराणे त्यामध्ये दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होते. मग हे जे काही या दोन शिंदे आणि होळकरांच्या प्रभावाखाली बादशाह होता. मग या शिंदे आणि होळकरांच्या प्रभावाखाली असलेला जो बादशाह होता आणि त्याचबरोबर नागपूरचे जे काही भोसले होते या नागपूरच्या भोसलेंचा बंगालमधला जो प्रभाव होता तो प्रभाव कमी करणं आणि दिल्लीचा बादशाह आपल्या वर्चस्वाखाली घेणं यासाठी इंग्रज सक्रिय झाले. म्हणजे दक्षिणेत तर होतेच परंतु उत्तरेत सुद्धा मोगल बादशाहाला आपल्या वर्चस्वाखाली आणणं आणि त्याचबरोबर नागपूरकरच्या भोसल्यांना सुद्धा आपल्या वर्चस्वाखाली आणणं यासाठी इंग्रज सक्रिय झाले. आणि म्हणून व्यापाराच्या दृष्टीनं इंग्रजांनी काय केलं वसई साष्टी इथपासून ते कोकण पर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्यात असला पाहिजे असं इंग्रजांना त्या ठिकाणी आवश्यक वाटलं. आणि याचीच परिणिती काय झाली की हा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी मग इंग्रजांच्या आश्रयाला गेलेला जो रघुनाथराव होता या रघुनाथरावाला इंग्रजांनी सोबत घेतलं आणि इंग्रजांच्या फौजा मुंबईकडून त्या ठिकाणी पुण्याकडे निघाल्या. इथंच इंग्रज आणि मराठी यांच्या संघर्षात सुरू आहे. म्हणजे या घटनेमुळे सुद्धा पहा की पेशवे काळात इंग्रज आणि मराठा संबंध त्या ठिकाणी आला. नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत त्या ठिकाणी घेतली आणि तिथंच मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप सुरू झाला आणि त्याचीच परिणिती झाली की रघुनाथरावांनी इंग्रजांशी केलेल्या तहामुळे त्या ठिकाणी रघुनाथरावाला घेऊन इंग्रजांनी पुण्याकडे त्या ठिकाणी वाटचाल केली. याचीच परिणिती काय झाली की इथं इंग्रज आणि मराठी यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. मग आता पहा की या माध्यमातून या दोन सत्तेमध्ये संबंध आलेला आहे. इंग्रज आणि मराठे या दोन सत्तेमध्ये आलेला संबंध आहे. या संबंधाची परिणिती संघर्षाची या दोन इंग्रज आणि मराठा या दोन सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात काय झाला संघर्ष सुरू झाला. मग आता पहा की ह्या ज्या दोन सत्ता आहेत एक युरोपियन सत्ता इंग्रज आणि दुसरी भारतातील मराठ्यांची सत्ता या दोन सत्तेच्या संघर्षामध्ये या दोन सत्तेत एकूण जवळजवळ 3 युद्ध झाली आणि या 3 युद्धातून या दोन्ही सत्तेचा आपल्याला संघर्ष दिसून येतो. मग आता पहा की ह्या ज्या दोन सत्ता आहेत या दोन सत्तामध्ये म्हणजे इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये पहिलं दुसरं आणि तिसरं अशी 3 युद्ध झाली. या 3 युद्धाची परिणिती शेवटी मराठी सत्तेच्या रासास मध्ये झालेली दिसली. मग पहा की 1775 पासून ते 1818 पर्यंत म्हणजे या कालावधीमध्ये या दोन सत्तेमध्ये संघर्ष या संघर्षामध्ये 3 युद्ध झाली. मग आता इथं पहा की आपल्याला पाहिजे पहिलं इंग्रज आणि मराठी पहिलं युद्ध 1775 ते 1782 या काळात इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये पहिलं युद्ध झालं. त्यावेळेस इंग्रजांचा गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्स आणि या वॉरन हेस्टिंग्सच्या काळात हे पहिलं युद्ध झालं. त्यावेळेस या दोन सत्तेमध्ये एक तह झाला
वडगावचा तह असे म्हणतात. मग हे युद्ध कसं झालं तर आपल्याला माहिती आहे की रघुनाथराव पेशव्याच्या मदतीनं इंग्रजांनी पुण्यावर स्वारी केली. इंग्रजांनी पुण्यावर स्वारी केल्यानंतर पुण्याजवळ असलेला वडगाव या ठिकाणी इंग्रजांच्या फौजा दाखल झाल्या. मग त्याला विरोध मराठ्यांनी केला. मग त्या वडगाव या ठिकाणी मराठी आणि इंग्रज यांच्या सैन्यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धाला वडगावचं युद्ध असं म्हणतात. आणि मग या युद्धामध्ये त्या ठिकाणी मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केला. तिथे या दोन सत्तेमध्ये वडगावचा तह झाला 16 जानेवारी 1779 या दिवशी. 16 जानेवारी 1779 या दिवशी इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये वडगावचा तह झाला. इथं थोड्या फार प्रमाणात हा संघर्ष थांबला गेला. परंतु या दरम्यानच्या काळात काय झालं की मराठ्यांचे एक सरदार होते नाना फडणवीस. या नाना फडणवीस यांनी इंग्रजांशी प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांचे शत्रू किंवा मराठ्यांचे मित्र असं मिळून त्या ठिकाणी अनेक सत्ता एकत्र केल्या. त्यावेळेस इंग्रजांविरुद्ध नाना फडणवीस यानं एक चतुसंघ तयार केला. काय चतुसंघ तयार केला. चतुसंघ म्हणजे काय तर 4 सत्ता 4 घराणे त्या ठिकाणी एकत्र केले इंग्रजांच्या विरुद्ध. त्यामध्ये पहिलं पेशवे, त्यानंतर दुसरे नागपूरचे घराणं होतं भोसले, आणि तिसरं हैदराबादचा निजाम, आणि चौथं होता हैदर. भोसले, निजाम, हैदर आणि पेशवे या 4 सत्तेचा या 4 घराण्यांचा एक चतुसंघ नाना फडणवीस यांनी इंग्रजांच्या विरोधात त्या ठिकाणी तयार केला. परंतु इंग्रज राजनीतीमध्ये अत्यंत कुटील होते. इंग्रजांनी काय केलं या चतुसंघामधला निजाम जो होता निजामाला फोडलं. निजामाला या चतुसंघामधून बाहेर काढलं, त्याला आमिष दाखवलं. मग या ज्या घडामोडी घडत होत्या या घडामोडीच्या दरम्यान या इंग्रज अधिकाऱ्यांनी मात्र मराठी सत्तेचा, मराठ्यांच्या युद्धनीतीचा, मराठ्यांच्या राजकारणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या पहिल्या इंग्रज मराठा युद्धावेळी जो गव्हर्नर होता वॉरन हेस्टिंग्स याचं एक मत पहा. वॉरन हेस्टिंग्स काय म्हणतो, जर समजा इंग्रजांना हिंदुस्थानामध्ये इंग्रजांची सत्ता कायमस्वरूपी जर स्थापन करायची असेल तर इथं मराठ्यांना पराभूत करावा. म्हणजे इंग्रजांना विरोध करणारी सगळ्यात मोठी प्रबळ सत्ता जर कोणती असेल तर इथं मराठी होती. हे इथं सिद्ध झालं. वॉरन हेस्टिंग्स म्हणतो की इंग्रजांना इथं जर सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांना पहिल्यांदा पराभूत करावं लागेल. म्हणजे मराठ्यांचं वर्चस्व, मराठ्यांचं सार्वभौमत्व आपल्याला निश्चित. मग या कुटील राजनीतीमुळे या चतुसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडलं. त्यावेळेस सन 1795 साली मराठ्यांनी निजामाला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि निजामावरती त्या ठिकाणी आक्रमण केलं. त्यावेळेस खर्डा या ठिकाणी मराठी आणि निजाम यांच्यामध्ये लढाई झाली. या खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाला पराभूत केले. म्हणजे मराठ्यांचा खरा शत्रू हा निजामच होता त्यावेळेस. कारण अनेक पेशव्यांनी या निजामाचा पराभव केला परंतु कायम स्वरूपी बंदोबस्त कोणी केला नाही. म्हणून हा निजाम मराठ्यांची शेवटपर्यंत डोकेदुखी ठरलेला होता. मग या निजामाचं 1795 साली खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी पराभव केला. मात्र या लढाईत ही लढाई चालू असताना ह्या घडामोडीच्या दरम्यान मराठ्यांच्या छावणीमध्ये एक इंग्रज वकील होता. त्या इंग्रज वकिलानं काय केलं, या सगळ्या घडामोडी ज्या घडत होत्या या घडामोडीच्या दरम्यान त्या इंग्रज वकिलानं मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. पहा, कोणती गोष्ट जर शिकायची असेल, समोरच्याचे डावपेच जर जाणून घ्यायचे असतील, समोरच्याची युद्धनीती जर जाणून घ्यायची असेल तर त्यांची सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. मराठी पराभूत का होत नाही, मराठ्यांचं वर्चस्व का आहे, तर त्यांची युद्धनीती होती, त्यांचा गनिमी काळ होता. आणि म्हणून या वकिलानं या घडामोडीच्या दरम्यान तिथं सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला आणि युद्ध पद्धतीचा अभ्यास केला. आणि याच अभ्यास केलेल्या युद्ध पद्धतीच्या बळावर पुढे लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नरने मराठ्यांचा पराभव करण्यामध्ये यश मिळवलं
आणि त्यावेळेस शेवटी सालवाई या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये तह झाला आणि त्या सालवाईच्या तहाने इंग्रज मराठे पहिलं युद्ध त्या ठिकाणी थांबलं गेलं 1782. हा पहिला संघर्ष दिसतो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे इंग्रज मराठे यांच्यामध्ये झालेला दुसरा संघर्ष, ज्याला आपण म्हणतो इंग्रज मराठे दुसरे युद्ध. सन 1803 ते 1805 या काळामध्ये झालेलं हे दुसरं युद्ध आहे. मग हे जे दुसरं युद्ध झालं त्यावेळेस पेशव्यांच्या म्हणजे मराठ्यांच्या सत्तेवरती रघुनाथराव पेशव्यांचा मुलगा दुसरा बाजीराव हा पेशवा. या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा जो कारभारी होता म्हणजे नाना फडणवीस, या नाना फडणवीसचा मृत्यू झाला. मग या दरम्यान काय झालं की या पेशव्याने म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांच्या सरदाराशी वितुष्ट निर्माण केली, मराठ्यांच्या सरदाराशी वैर निर्माण केली. त्यावेळेस होळकर या घराण्याशी पेशव्याचं वितुष्ट आणि म्हणून या दरम्यान यशवंतराव होळकरांनी पुण्यावर आक्रमण केलं. होळकरापुढे आपला निभाव लागणार नाही या भीतीपोटी या बाजीरावाने इंग्रजांचा आश्रय घेतला. दुसऱ्या बाजीरावानं या ठिकाणी इंग्रजांचा घेतलेला आश्रय ही सगळ्यात मराठी सत्तेच्या दृष्टिकोनातून असलेली दुर्दैवी गोष्ट. कारण पहा मित्रांनो, इथं इंग्रज आणि दुसरा बाजीराव यांच्यामध्ये त्या ठिकाणी वसईचा तह झाला. 31 डिसेंबर 1802 या दिवशी इंग्रज आणि दुसरा बाजीराव यांच्यामध्ये हा वसईचा तह झाला. मित्रांनो, हा वसईचा तह म्हणजे पेशव्यांचे स्वातंत्र्य लिलावात काढणारा तह होता. पर्यायानं मराठी सत्तेला रासाकडे घेऊन जाणारा हा तह होता. म्हणजे या तहानं पेशव्यांचं स्वातंत्र्य लिलावात काढलं. म्हणजे पहा की त्या ठिकाणी पेशव्यांची सत्ता लिलावात त्या ठिकाणी काढली गेली. पेशव्यांचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी नष्ट झालं. का तर या तहाने या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि तैनाती फौजेच्या अटी, तैनाती फौजेच्या जाचकाठीमुळे त्या ठिकाणी त्या बाजीरावाला जीवन जगणं त्या ठिकाणी पुढे मुश्किल झालं. ही एक गोष्ट आहे. हे कारण या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धाला कारणीभूत. दुसरी गोष्ट, मराठ्यांचे जे सरदार होते शिंदे आणि होळकर, दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर, यांना मात्र हा वसईचा तह अमान्य होता. आम्ही मदत करू, परंतु या बाजीरावानं त्या ठिकाणी इंग्रजांची मदत घेऊ नये. मग हा तह वसईचा तह या शिंदे आणि होळकरांना त्या ठिकाणी अमान्य होता. म्हणून शिंदे आणि होळकर हे सहजासहजी पेशव्यांच्या मदतीला त्या ठिकाणी आले आणि इथंच होळकर आणि पेशवे यांच्यामधल्या भांडणाचा फायदा इंग्रजांनी, म्हणजे त्यावेळेस गव्हर्नर होता लॉर्ड वेलस्ली, अत्यंत कुटील राजनीतीचा गव्हर्नर होता. या लॉर्ड वेलस्लीनं या दोघांच्या होळकर आणि पेशव्यांच्या भांडणाचा फायदा घेतला आणि 1803 साली इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धाला म्हणतात इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये झालेलं दुसरं युद्ध होय. मग इथं दुसरा बाजीराव एकाएकी पडला. शिंदे आणि होळकरांना हा तह अमान्य होता म्हणून शिंदे आणि होळकर त्या ठिकाणी मदतीला आले नाहीत आणि पर्यायनं या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये हे दुसरं युद्ध त्या ठिकाणी झालं आणि या दुसऱ्या युद्धामध्ये काही प्रमाणात त्या ठिकाणी इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. इथंच मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा पुन्हा एकदा प्रवेश केला. हे दुसरं युद्ध. यानंतर आता आपल्याला पाहिजे तिसरा संघर्ष, इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये झालेलं तिसरं युद्ध सन 1817 ते 1818 या काळात. यावेळेस इंग्रजांचा गव्हर्नर होता लॉर्ड एल्फिन्स्टन. याच्या कालावधीमध्ये तिसरं युद्ध झालं. ज्यावेळेस वसईच्या तहाने दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजेच्या अटी स्वीकारल्या, जाचक अटी होत्या. या तैनाती फौजेच्या अटीमुळे फौजेच्या खर्चासाठी या दुसऱ्या बाजीरावाला 26 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश वर्षाकाठी इंग्रजांना द्यावा लागला. तिथून इंग्रज त्या ठिकाणी
महसूल गोळा करतो. म्हणजे पेशवा दुसरा बाजीराव हा इंग्रजांच्या हातामधला बाहुला बनलेला होता. म्हणजे इंग्रज जसं म्हणतील तसं या पेशव्याला त्या ठिकाणी नाचावं लागलं. म्हणजेच मी सुरुवातीला सांगितलं की वसईचा तह म्हणजे पेशव्याच्या स्वातंत्र्य लिलावात करणारा तह, आणि यामुळे इंग्रजांच्या पुढील चाचकाठीमुळं या दुसऱ्या बाजीरावाला जगणं त्या ठिकाणी मुश्किल झालं. पर्यायाने या दुसऱ्या बाजीरावाला या जाचकाठीतून बाहेर पडण्यासाठी इंग्रजांशी युद्ध करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. त्यावेळेस दुसऱ्या बाजीरावाचा सेनापती होता बापू गोखले नावाचा. या बापू गोखलेनी या तिसऱ्या इंग्रज मराठी युद्धाचं मराठ्यांच्या वतीने नेतृत्व केलं. त्यावेळेस इंग्रजांनी आक्रमण केलं. बापू गोखले आणि इंग्रज म्हणजे मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये पुण्याजवळ खडकी या ठिकाणी युद्ध झालं, ज्याला आपण खडकीची लढाई म्हणतो. म्हणजे इंग्रज मराठा तिसरं युद्ध म्हणजे पुण्याजवळ खडकी या ठिकाणी झालेलं इंग्रज मराठा तिसरं युद्ध. मग या खडकीच्या लढाईमध्ये या तिसऱ्या युद्धामध्ये 1817 साली मराठे पराभूत झाले. सन 1818 साली मराठी सत्ता त्या ठिकाणी संपुष्टात आली. म्हणजे इंग्रजांनी या पेशव्याला सुद्धा काय केलं, पेशव्याच्या ताब्यातली सर्व सत्ता त्या ठिकाणी ताब्यात घेतली आणि या पेशव्याची रवानगी कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी त्या ठिकाणी रवानगी केली. बिठूर या संस्थांमध्ये त्या ठिकाणी त्याला ठेवलं आणि तिथंच त्याला उर्वरित आयुष्य त्या ठिकाणी घालवलं. म्हणजे इंग्रजांनी त्याच्या हातातली सगळी सत्ता घेतली आणि त्याला वार्षिक तनखा 8 लाख रुपये तनखा त्याला दिली आणि बिठूर या ठिकाणी त्याला ठेवलं. तिथंच त्याने आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. यामधून आपल्याला दिसून येतं की वसाहतवादाच्या माध्यमातून इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये आलेला हा संबंध आहे आणि या संबंधातून त्या ठिकाणी या दोन सत्तेमध्ये झालेला हा संघर्ष आहे. आणि याच संघर्षाची परिणती झाली की इंग्रज जे वसाहतवाद निर्माण करू पाहत होते, या वसाहतवादामध्ये हळूहळू हिंदुस्थानातील मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि तिथं वसाहतवादामध्ये इंग्रज त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण होत गेलं आणि त्यातूनच इंग्रजांनी हळूहळू आपल्या वसाहती म्हणजे भारत हिंदुस्थान काबीज करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की इंग्रज आणि मराठी यांचा वसाहतवादाच्या माध्यमातून आलेला संबंध आणि त्यातून या दोन सत्तेमध्ये झालेला संघर्ष हा मुद्दा आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. यानंतर पुढचा मुद्दा राहिला या घटकामधला सिद्धी आणि मराठे यांचा आलेला संबंध आणि त्यानंतर अफगाण आणि मराठे यांचा आलेला संबंध. आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.